येथील राजूरकर कोठा या ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि मी सध्या या गावामध्ये आलेलो आहे कारण काल जो एक व्हिडिओ विद्यार्थ्यांचा या ठिकाणचा व्हायरल झालेला होता ज्यामध्ये काही विद्यार्थी या ठिकाणाहूनच चिखलातून येत असल्याचा समोर आलेलं होतं आणि मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं या ठिकाणची रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. खरं तर या ठिकाणाहून ग्रामस्थ ये-जा करत असतात आणि मात्र या रस्त्यांची गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अशा पद्धतीची दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत या ठिकाणची परिस्थिती आपण प्रत्यक्षदर्शी पाहू शकता. या ठिकाणी जे अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे देखील या ग्रामस्थांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केलेली आहे. मात्र सध्या या दुरुस्तीकडं प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होत असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतं. आपल्यासोबत या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत. दादा, कशी परिस्थिती आहे या ठिकाणची सध्याची, काय सांगाल? अहो, सरकारला हीच विनंती आहे की गावाची परिस्थिती अशी असल्यामुळं आम्ही हरिभक्त आहेत. आमच्या गावातला हरिपाठ काकडा सगळं बंद झाले. आमचे दर्शन सुद्धा बंद झाले या रस्त्यामुळं. दवाखान्यात जायचं असलं तर मोठ्या मुश्किलने दवाखान्यात जावं लागतं. हेच आमच्या तरी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला रस्ता करून द्यावा. दादा, या अगोदर काय ग्रामपंचायतकडे मागणी केली होती का रस्त्या संदर्भात? हो हो केली होती ना. आणि काय- ग्रामपंचायतनी काय रस्ता करून नाही दिलेला, त्याच्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून आमचा रस्ता हा एवढा मार्गी लावा. या ठिकाणचा एक व्हिडिओ काल व्हायरल झालेला होता, विद्यार्थी या चिखलातून येताना पाहायला मिळाले. काय सांगाल? व्हिडिओ म्हणजे व्हायरल व्हायचं कारण असं आहे, कारण की हा मुख्य रस्ता आहे गावाचा. ये जा ह्याच रस्त्याने करावं लागते, त्याशिवाय पर्याय नाही. कारण की अंतर्गत रस्ता फक्त एकच आहे. स्टेट रस्ता असल्यामुळे ह्या रस्ता सोडता दुसरा कुठलाही पर्याय रस्ता नाही. त्याच्यामुळे ह्या चिखलातून रोज विद्यार्थ्याला येणं जाणं करावंच लागतंय. आले गेल्याशिवाय पर्याय नाही. कारण की हा रस्ता जर प्रशासनाने जर नाही दखल घेतली तर आम्हाला पुढचा पर्याय काहीतरी करावं लागेल. कलेक्टर ऑफिसला किंवा तहसील ऑफिसला जाऊन आंदोलन किंवा उपोषणाला बसावं लागेल की आम्ही रस्त्याचं जर नाही पर्याय काढला तर आम्ही ते करणारच. ही आमच्या सगळ्या गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो मी. असं माझं मत आहे. दादा, काय सांगाल, काय कशी परिस्थिती या ठिकाणची? परिस्थिती खूपच वाईट आहे. परिस्थिती म्हणजे लहान लेकरांना शाळेत जाण्यासाठी रोजचं याच रस्त्याने ये जा करावं लागते. चप्पल घालता येत नाही, बूट घालता येत नाही, सगळे कपडे सगळे गणवेश भरतो त्यांचा. म्हातारे माणसाला जर दवाखान्यात जायचं म्हणलं तर आम्हाला इथून 500-700 मीटर वर पायी जावं लागतंय आणि तिथून पुढे मग गाडीनी कशाने दवाखान्यात जावं लागतंय. आमचे पेशंट 1-2 वेळेस असे म्हणजे इमर्जन्सी जाण्यासारखे बी राहिले नाही दवाखान्यात बी याच्यात. आणि जे वारकरी जे म्हातारे माणसं आहेत दर्शनाला बी यायचे या सकाळचं रस्त्याच्या काम राहिलं नाही. कारणामुळं आमच्या गावामध्ये असे बरेचसे रुग्ण दगावलेत. कारण की टायमाला त्यांना उपचार न भेटल्यामुळे ही सगळ्यात मोठी दयनीय अवस्था आमच्या गावची राजूरकर कोठा या गावची आहे. यांनी प्रशासनाने होईल तेवढं लवकरात लवकर दखल घ्यावं ही अशी माझी विनंती आहे. प्रशासनाने बाकी विषय- याच्यावर जर दखल नाही घेतली तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू. मतदानावर बहिष्कार टाका. कारण की 5-6 वर्ष झाले आमची हेच हाल आहे. लहान लेकरं शाळेत जायला याला खूप वाईट परिस्थिती. याच्या जर दखल नाही घेतली गावाच्या बाहेर प्रशासनाने निघतात तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू. काही आणखीनही काही नागरिक आपल्या सोबत आहेत. दादा, कशी परिस्थिती या ठिकाणची? काय परिस्थिती दादा? खूप वाईट परिस्थिती आहे गावातली. आणि विद्यार्थ्याला म्हणजे एकदम इथून जाता येता आणि तारेवरचीच कसरत करावं लागते. 5वी पर्यंत शाळा आहे आमच्या इथं, जिल्हा परिषद आहे विशेष म्हणजे. इथं दुसरी शाळा नाही, काय नाही आमच्या इथं. आणि याच्यावर जर समजा शासनाने जर नाही दखल घेतली तर आम्हाला मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. तेवढंच लास्ट पर्याय आमचा. दादा, काय सांगणार, काय वाटतं आता या संदर्भात? आम्हाला आमची या शेवटी गावची परिस्थिती गंभीर झालेली आहे. एक तर शाळेत लहान लेकरं चिखलात जातात. दुसरी आमचा आता हरिपाठ काकडा हे तर शासनाने बंद केला का पावसाने बंद केला हे मला सांगता येणार नाही. अशी अवस्था झाली आमच्या गावची की आज दवाखान्यात जायचं म्हणलं तर ट्रॅक्टर नाही तर काहीतरी त्या टाकायचं आणि रोडला जवळजवळ 600-700 किलो आपलं मीटरचं अंतर असं पुढं तितक्या अंतरावर गाडी उभा करायची आणि त्या गाडीत नेऊन ते दवाखान्यात पोहोचतं करायचं. आणि जवळजवळ आमच्या गावामध्ये 2-3 रुग्ण असे गेले नुसते नेण्यामुळंच, रस्ता नसल्यामुळं 2 माणसाला उचलत नाही. 4 महिने आमचे हेच हाल असतात. आणि माझ्यासारखं जर ताकदवान म्हातारा असं त्यांना उचलत नाही, मग ते मरून देतात. आणि मग आलं जो ताबडतोब काय करणार ट्रॅक्टर फिक्टर टायमाला घेऊन आपल्याला तिथवर पोहोचू देत कसं काही. असे बरेच 2-3 आमच्या गावातून रुग्ण गेले नुसते एवढ्या गोष्टीमुळंच.
का तर रोडची परिस्थिती तशी झाली तुम्ही पाहतात, सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात, आमच्या सांगण्यावर काय उपयोग नाही राहिला. दादा काय इशारा असणार आहे शेवटचा या ठिकाणी? आमचा इशारा आहे, लेकरं बाळ शाळेत खूप अडचणी द्यायला जायला, लवकरात लवकर रस्ता करून देणे, ह्यासाठी आम्ही उपोषणाला बसणे, काहीतरी आम्ही फुल तयारी करणे. फुल आम्ही समजा गाव हे उपोषणाला बसन, यातला हे रस्ता 8 दिवसात किंवा महिन्यात आम्हाला पाहिजेच. आम्ही प्रयत्न करू, आम्ही आमचा रस्ता करून घ्यायचे खूप प्रयत्न करू. माझ्या वतीनं एकूणच आपण जर पाहिलं तर गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या रस्त्याची अवस्था कुठे दयनीय आहे आणि तात्काळ हा रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा अशी मागणी या ग्रामस्थांच्या वतीनं होती. नसता आम्ही कुठेतरी मतदानावर कुठं बहिष्कार टाकू असा देखील इशारा त्यांनी या माध्यमातून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तात्काळ हा रस्ता जर दुरुस्त झाला नाही तर आम्ही प्रशासनाच्या दारामध्ये मोठं आंदोलन देखील छेडण्याचा इशारा देखील या माध्यमातून देण्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अजय गाढे, LS मराठी, जालना.